एक्वेरियम. तर विहानचं कधीच चाललंय ना, मला ना स्क्विरल नाही तर मला हे घेऊन द्या, काय हॅमस्टर घेऊन द्या. तर त्यांना सांगितलं ऑर्डर द्यावं लागते त्यांना. इथे हे बघ हे मस्त. तेव्हा ते व्हाईट बघ तसं होतं ना ते. हे बघ भारी. हां खेळतात ना जास्त. तर आता जरा थंड थंड वाटतंय. खाल्ल्यानंतर खूप दिवसांनी खाल्ली, मागच्या वर्षी मी खाल्ली. तर आज पण आवरलेला आहे. माझा फुल ड्रेस दाखवते तुम्हाला बड्डेचा. हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉग अतिपादी धूम. या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आज आहे विहानचा बड्डे. 2-3 दिवसापासून मी ब्लॉग टाकतच होती की त्याला ड्रेस घेण्यासाठी गेलो वगैरे. गिफ्ट तर एक दिवस गिफ्टसाठीच शोधलं म्हणजे आम्ही. तर आता वाजले आहेत 1:30. तर आता त्याला माहिती नाही आम्ही चाललोय बाहेर. म्हटलं काहीतरी गिफ्ट वगैरे बघू, आता काय घेतो अजून ठरलं नाही आहे, पण बघू. डोक्यात आहे काहीतरी घेण्याचा विचार. तर ते पुढे गेल्यानंतर दाखवेलच तुम्हाला. तर आज त्याला 11 वर्ष पूर्ण झाले, 12व लागलेलं आहे. आणि तो इतका खुश आहे ना, तर तोच म्हणत होता माझा रात्री 12 वाजता करणार का वगैरे. मग रात्री 12 वाजता आम्ही मस्त केला त्याचा. मी काही शूट वगैरे केलं नाही. आणि कियारासुद्धा जागी होती 12 वाजताला विश करायला. त्याच्यानंतर मग आज त्याचा बड्डे. आता बघू, आजचं प्लॅनिंग अजून काही ठरलेलं नाही कसं करायचं. नेहमी आम्ही असं हॉटेलला जाऊन इथे केक कट करतो किंवा घरी करतो, पण बघू आता कसं करणार आज. तर ते आता वरती खेळायला गेली विहान. ते आता आम्ही चाललोय बाहेर. आल्यावर त्याच्याशी त्याला बोलायला लावते. तर चला बोलते मला. तेव्हा ते व्हाईट बघ तसं होतं ना ते. हे बघ भारी. हां खेळतात ना जास्त. घेऊन जा म्हणता येते मला, घेऊन जा बिचारे. त्यांना असं वाटतं की मला जीव लावा मला. एक्वेरियम. तर विहानचं कधीच चाललंय ना, मला ना स्क्विरल नाही तर मला हे घेऊन द्या, काय हॅमस्टर घेऊन द्या. तर त्यांना सांगितलं ऑर्डर द्यावं लागते त्यांना. इथे तर आता अवेलेबल नाही आहे. म्हटलं घेऊ, ते छोटेसेच असतात. आणि मस्त माझ्या भावाने सुद्धा रशियाला त्याला गिफ्ट दिले होते त्याच्या मित्रांनी. त्याने पाळलेले इतके छान असतात ते. काय कोबी वगैरे असंच खातात. तर म्हटलं विहानला ते गिफ्ट देऊ त्याचं बड्डेचं, कारण त्याला दुसरं काहीच नाही. आम्ही खूप वस्तू दाखवल्या पण त्याला काही आवडत नाही. तो म्हणे मला पेट पाहिजे एक घरामध्ये. मग मांजर तर पाळू शकत नाही कारण ती खूप मोठं राहतं आणि खूप केअर करावं लागते. हे कसं छोटंसं कुठे घेऊन जाता आम्हाला. तर त्याच्यामुळे मग आम्ही ना त्यांना फोन नंबर दिला. ते आलं ना तर मग ते सांगणार आहे 2-3 दिवसांनी. आणि मग बघू. त्याला विहानच्या गिफ्टची ऑर्डर तर दिलेली आम्ही. बघू आता 2-3 दिवसात भेटेल वगैरे. आणि आता इतकं ऊन आहे ना, तर आलेलो आहे आम्ही समर्थ ज्यूस सेंटरवर. आईस्क्रीम खातो मी नको, मी नाही खात. नाही जायचं. तर मी डाएट करते पण मग आज
खाते विहानचा बर्थडे म्हणून. काय मँगो मस्त आहे. तर आता जरा थंड थंड वाटतंय. खाल्ल्यानंतर खूप दिवसांनी खाल्ली. मागच्या वर्षी मी खाल्ली. तर आता खूप कॅलरीज बर्न करावं लागतील त्यासाठी. संध्याकाळी एक्सरसाइज करावं लागेल 15-20 मिनिटाची. घरी आलो आणि थोडा आराम केला, हेअर वॉश केला आणि आता ना वाळवले केस. इथे दूध तापत ठेवलं, चहा. आता केला इथे दूध बिस्किट देते. आता संध्याकाळचा प्लॅन म्हणजे केक वगैरे आणायचा. बघू आता हॉटेलमध्ये का कट करायचा की इथे कट करायचा, अजून ठरलं नाही. बघू. चला चाललेलो विहानच्या बड्डेचा केक घ्यायला. आणि केक ठरलंय की इथेच केक कट करायचा मस्त छानपैकी घरातच मस्त. त्याला कारण ऑप्शन वगैरे करता येतं, बाहेर गेल्यानंतर काही करता येणार नाही. तर असं ठरलं मस्त इथे छानपैकी आवरून इथे केक कट करू त्याचा. तर विहानचा बड्डे केक आम्ही नेहमी इथून घेतो. चला आता घेऊ मस्त. हाय हाय. हा पण मस्त वाटतो ना, ओरिओचा आहे वाटतो. हा कोणता आहे? डार्क चॉकलेट. हा पण तोच आहे ना, मिक्स फ्रूटचा आहे. हा छान. पहिला आणि हा नको, हा डिझाईन आहे ना ते नको. हा चांगला वाटतो मला मुलांचा. ह्या साईडने केक घेतला, मधुश्रीच्या शेजारी. मस्त केक आहे, बघू शकता. तर मस्त केवीचा घेतला केक. घेऊन झाला मस्त छानपैकी. केवीचा घेतला फ्रूटचा. चला. कियाराला आवडलेला आहे असा टॉप घेतला होता तिला, सेम माझ्यासारखाच आहे. आता माझा ड्रेस दाखवते तुम्हाला. पण आवडलेला आहे माझा फुल ड्रेस दाखवते तुम्हाला बड्डेचा. कियाराचा माझा सेम आहे, बघू शकता. हा असं काही केलं, असं राहू दे ना, असं छान दिसतं. तर आता इथे मी पूर्ण आवरून घेते आणि मग दाखवते. असं ठरलेलं आहे मस्त केक कापू मुलांना आणि आईंना घेऊन मस्त जाऊ मॅकडॉनल्डला बर्गर वगैरे खाण्यासाठी. तर असं ठरलं आहे कारण ना मी पण आता डाएट करते. तर दुपारीतून बघित असेल मी समज ज्यूस वगैरे पिलं आणि खूपच हेवी झालेलं आहे. वैभव बोलली की नको आपण घरीच केक कट करू. तर पहिल्यांदा तिथून माझा लुक बघा कसा झालेला आहे आणि विहानचा लुक दाखवते तुम्हाला. तर असा आहे विहान. आज बड्डे विहानचा. आज किती 11 वर्षाचा कंप्लीट झाला. बघू शकता असा घेतला त्याला छानपैकी. मॅक्स म्हणून घेतला होता. 2 ड्रेस घेतले त्याला आणि हा एक आहे. भारी ना. तर चला आता केक वगैरे काढून घेऊ. तर इथे विहानचा बड्डे केक. वाव. आता आपण मोठ्या ताटमध्ये काढू. हा तर याच्यात काढू आता. मायला जा ना ड्रेस घालून ये. जा छान छान ड्रेस घालून ये खालून. मम्मी कडून जा म्हणा मला ड्रेस घालून दे छान. मलाही बघायचंय कसं केक आहे. तर आणि विहानला घेतलेला आहे छानपैकी किवीचा केक फ्रूटचा. त्याला ही टोपी घेऊन आलो आणि तो आता 11 वर्षाचा कंप्लीट झाला म्हणून 11 इयर्स. त्याच्यानंतर हे कॅन्डल्स आहे. मुलांना कॅन्डल्स खूप आवडतात हे करायला. आता आपण केक बघू.
बघू शकता की छोटस आईस्क्रीम पण आहे त्याच्यावर. बघू शकता विहानचं स्पेलिंग चुकलं, वी आण लिहिलं पण मग जाऊ दे. तर असं आहे विहानचा बड्डे केक. हा फोटो काढून. तर आता पुढे घेऊन जाऊ आपण केक. चला थांबा जाऊ तिकडे. Right? असतील तर हा जा रे विहान. विहान नको थांब. विहान दादा माझ्या बड्डेला या म्हणा. चला केक कापायला. भारी घातला तू तर. मॉडेल होऊन आली.
आता खाऊन झालं सगळ्यांचं बिल घेतलं होतं. आता घरी आलेलो फायनली विहानचा बर्थडे करून. हो ना, आवडला का तुला आजचा बर्थडे? आजचा बर्थडे खूप चांगला. दरवेळेस कोणी नसतं, ह्यावेळेस होते यावेळेस असंच सगळे. होते. हा, तर आता वाजले 10:30. चला आता बोलते नंतर तुमची. बघू किती पैसे बघ, गोळा कर सगळे पैसे. हा, गोळा कर. बापरे, एवढे पैसे केला. आणि देशील ना तू? हा, आणि केला गोळा. मी 2000च कलेक्ट करते. 2000, 100, 2000, 100